मंजूच्या मालिकेमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आर्यनने मंजूला किडनॅप केलेलं होतं. आता सत्याने मंजूला आर्यनच्या ताब्यातून सोडवलेलं आहे. पण यामध्ये मास्टरमाइंड हा तात्यासाहेबच आहे, असा विचार करून सत्याने आता ही सगळी गोष्ट तात्यासाहेबावर कशी उलटवली आहे, ते आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. आणि त्यामुळं तात्यासाहेबाची प्रतिमा आता समाजात मलीन झालेली असून चिडलेल्या लोकांनी तात्यासाहेबांच्या तोंडाला काळं फासलेलं देखील आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. जर आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा. बलमाच्या खास माणसाने सत्या आणि बलमा यांना टीप दिलेली आहे की मंजूला नक्की कोठे बंदिस्त करून ठेवलेलं आहे आणि त्या ठिकाणी बलमा आणि सत्या पोहोचलेले आहेत. सत्या म्हणतो, "तुला याच ठिकाणची टीप मिळाली आहे का? नक्की सांग बलमा." तेव्हा बलमा म्हणतो, "अगदी 100% याच घराची टीप आपल्याला मिळालेली आहे." सत्या म्हणतो, "ठीक आहे. चल मग आता या घरामध्ये आपल्याला घुसून त्या आर्यनची चांगली धुलाई करून आपल्या मंजूला यातून आपल्याला वाचवायचं आहे." आणि दोघेही आता त्या घराच्या जवळ आलेले आहेत आणि ठरल्याप्रमाणे आता त्या घरात आतमध्ये जाऊन आता ते चांगलीच आर्यनची धुलाई करणार असतात आणि त्याप्रमाणे त्या घराच्या जवळ जेव्हा ते जातात, तेव्हा त्यांना मंजूचा आवाज देखील म्हणजे सत्याला मंजूचा आवाज देखील ऐकू आलेला असतो. त्याला असं जाणवलेलं असतं, की मंजूने आपल्याला हाक मारलेली आहे आणि लगेच बलमा म्हणतो, "मी पाठीमागे खिडकीत जाऊन बघतो." तर सत्या म्हणतो, "मी इकडच्या दरवाजामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो, पण आता दरवाजाला तर कुलूप आहे." असं दोघांनाही दिसलेलं असतं. सत्या म्हणतो, "या दरवाजाला कुलूप आहे." तेव्हा बलमा त्याला सांगतो, की "थांब, मी पाठीमागच्या खिडकीतून जाऊन बघतो, की नक्की काय आहे ते." आणि बलमा आता खिडकीकडे गेलेला असतो, तर सत्य आता दरवाजाच्या समोर थांबलेला असतो. दरवाजाला कुलूप आहे आणि आता हे कुलूप तोडल्याशिवाय काही पर्याय नाही, असं बलमा आणि सत्या दोघांच्याही लक्षात आलेलं असतं. क्षणाचाही विलंब न करता सत्या बलमाला म्हणतो, की आता वेळ घालवण्यामध्ये काहीच अर्थ नाही. तेवढ्यात बलमा हा पाठीमागे गेलेला असतो आणि खिडकीतून आतमध्ये काय दिसतंय का हे देखील पाहण्याचा तो प्रयत्न करत असतो, पण त्याला आतमध्ये काहीच दिसत नसतं. तो लगेच सत्याकडे येतो आणि म्हणतो, "खिडकीतून मला काहीच दिसत नाहीये." आणि आता सत्याने क्षणाचाही विलंब न करता जवळच पडलेला एक हातोडा आहे, तो उचललेला आहे आणि त्या हातोड्याने त्याने तिथलं कुलूप देखील तोडून टाकलेलं आहे आणि कुलूप तोडून टाकून सत्य आणि बलमा आता त्या घरामध्ये एंट्री करत असतात. जेव्हा ते घरामध्ये एंट्री करतात, तेव्हा त्यांच्या लक्षात येतं, की या ठिकाणी आर्यन आणि मंजू नाहीयेत. आर्यन हा तिला दुसऱ्याच कुठल्यातरी घरामध्ये घेऊन गेलेला आहे. त्याने तिला वेगळ्याच ठिकाणी किडनॅप करून ठेवलेलं आहे. कारण आतमध्ये कोणीच नसतं. तेव्हा सत्या बलमाला म्हणतो, "तुझ्या माणसाने आपल्याला खोटी टिप दिलेली आहे." बलमा म्हणतो, "असं कसं काय झालं मला माहीत नाही, पण मला तर याच घराची टिप मिळालेली होती." सत्या म्हणतो, "आपल्याला वाटतंय त्यापेक्षाही आर्यन हा जास्त धूर्त आहे. त्याने या घरामध्ये तिला ठेवलेलं नाही. आपल्याला आता लवकरात लवकर वेगळा विचार करणं गरजेचं आहे. कारण अजूनही मंजू सापडली नसते. त्यामुळे सत्या खूपच टेन्शनमध्ये आलेला असतो. बलमाला देखील कळत नसतं, की आता काय करावं? कारण ज्या रूममध्ये तिला लपवलेलं आहे, अशी हिंट मिळालेली होती, अशी टिप मिळालेली होती, ती टिप मात्र खोटी निघालेली असते. बलमा म्हणतो, "मी आता माझ्या दुसऱ्या माणसांना कामाला लावतो." सत्या म्हणतो, "मला कळत नाहीये, की आता काय करायचं ते? काय जरी झालं तरी आज मंजू सापडलीच पाहिजे." कारण 24 तास होऊन गेले तरीसुद्धा मंजू सापडलेली नाहीये, या गोष्टीचं टेन्शन आता सत्याला आलेलं असतं. तर बलमाला देखील याच गोष्टीचं वाईट वाटत असतं. त्याला कळत नसतं, की नक्की आता यावर काय करावं? तर पूर्वा अजूनही गाडीतच आहे आणि ती आर्यनला शोधण्याचा प्रयत्न करते. त्याला लोकेशन पाठवावसं म्हणते, पण आर्यन मात्र तिला लोकेशन पाठवत नाहीये. आर्यन तिकडं हसत आहे आणि म्हणत आहे, "इकडं सत्य आलाय असं मला वाटतंय. कदाचित त्याचीच गाडी आहे की काय? असं वाटतंय." असं तो बोलतो आणि एकदम हसत-हसत म्हणतो, "तायडे तुला काय वाटतंय गं? मी म्हणजे तुला काय साधा वाटतोय का? माझ्यापर्यंत सत्या कधीच पोहोचू शकणार नाही. अशा ठिकाणी मी मंजूला आणलेलं आहे. त्यामुळं तू माझी काळजी करायची सोडून दे. तू ना स्वतःची काळजी कर. मला जे काय करायचंय ना, ते मी करतोय." असं तो तिला बोलत असतो. पण पूर्वा त्याला समजावून सांगत असते, की "तुला वाटतंय तेवढी साधी सोपी गोष्ट नाहीये. तू मंजूला किडनॅप केलंयस ही गोष्ट लक्षात ठेव. त्यामुळे सत्या तुझ्यापर्यंत पोहोचणार. आज नाहीतर उद्या तो तुझ्यापर्यंत पोहोचणार आणि तुझ्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय तो शांत बसणार नाही." असं ती त्याला समजावून सांगत असते. पण आता त्याने तिचा फोन कट करून टाकलेला असतो. आर्यनच्या या वागण्यामुळे पूर्वा चांगलीच वैतागलेली आहे. तिला माहिती आहे, की सत्या काय करू शकतो तो आणि त्यामुळं
पूर्वा मात्र आर्यनला अजूनही शोधत असते आणि शोधत असताना तिला एका ठिकाणी शंका देखील आलेली आहे. तिला असं वाटतं, की नक्कीच तो या ठिकाणी असेल, कारण पूर्वाला माहिती आहे, की नक्की आर्यन हा कोठे-कोठे जाऊ शकतो तो. इकडे आर्यन मात्र आता पुन्हा एकदा मंजूच्या जवळ आलेला आहे आणि मंजूला तो म्हणतोय, की "तुला वाटतं का, की खरोखरच सत्या तुला सोडवायला येईल? तर ते कधी देखील शक्य होणार नाही. सत्या तुझ्यापर्यंत पोहोचणार नाही या गोष्टीची खबरदारी मी घेतलेली आहे आणि त्यामुळे सत्याच नव्हे तर कोणीच माझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. आपल्या दोघाला आता चांगलाच एकांत मिळालेला आहे." असं म्हणून तो हसत असतो आणि अजूनही खूप असा मंजूला त्रास देत असतो. पण पूर्वाला मात्र आता नक्की ठिकाणा सापडलेला आहे. पूर्वा शोधत-शोधत एका ठिकाणी पोहोचलेली आहे आणि तिला ज्या ठिकाणी शंका वाटते, त्या ठिकाणी तिने तिची गाडी थांबवलेली आहे. गाडी थांबवून ती पाहते, की नक्की या ठिकाणी आर्यन असू शकतो का? आणि तिची शंका आता सत्यात उतरलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण तिला ज्या ठिकाणी वाटतोय त्या ठिकाणी आर्यन आहे आणि त्या ठिकाणीच त्याने मंजूला लपवून ठेवलेलं आहे, याची खात्री देखील पूर्वाला झालेली असते. पूर्वा आलेली पाहून आर्यन देखील बाहेर आलेला असतो आणि तिला विचारत असतो, की "नक्की काय झालेलं आहे? तू इथं कशाला आली आहेस? मी जे काय करतोय ते मला करू दे." तेव्हा पूर्वा चिडते आणि सांगते, "आत्ताच्या आत्ता इथून पळून जा, अन्यथा सत्या तुझा जीव घेईल." कारण सत्या तुला सगळीकडे शोधत आहे. सत्याला जर का कळलं तू इथं आहेस, तर काय खरं नाहीये. लक्षात ठेव, ज्याप्रमाणे मी तुझ्यापर्यंत पोहोचू शकते, त्याप्रमाणे सत्या देखील तुझ्यापर्यंत पोहोचू शकतो आणि एकदा का तो इथं आला, तर तुझी काही धडगत नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेव, असं सगळं त्याला पूर्वा समजावून सांगत असते. तेव्हा आर्यन म्हणतो, "म्हणजे तुला काय वाटतंय?" ती म्हणते, "तू आत्ताच्या आत्ता इथून फरार हो." तो म्हणतो, "मंजूला तर मी आतमध्ये ठेवलेलं आहे, तिचं काय होणार आहे?" तेव्हा ती म्हणते, "तिचं काय करायचं ना, ते सगळं मी बघते. पण तू जर का आता इथून फरार झाला नाही, तर तुझा जीव मी वाचवू शकणार नाही." पूर्वा एवढं सांगते म्हणल्यानंतर आता त्याने फरार व्हायचं ठरवलेलं आहे. त्याने लगेच काळा मास्क घालून स्वतःची गाडी काढलेली आहे आणि तो फरार होत आहे. पूर्वा त्याला सांगते, की "आता काही दिवस तुझं तोंड कुठेच दाखवू नको. इथनं कायमचा तू निघून जा." असं म्हणून पूर्वाने त्याला फरार केलेला आहे. पूर्वाने त्याला फरार केल्यानंतर तो स्वतःची गाडी घेऊन निघून गेलेला आहे. पण आता पूर्वाच्या पुढं प्रश्न आहे, तो म्हणजे मंजूचा. आणि तो प्रश्न मिटवण्यासाठी पूर्वाने एका व्यक्तीला फोन केलेला आहे आणि पूर्वा त्याला सांगते, की आत्ताच्या आत्ता एक बातमी सत्यापर्यंत पोहोचवायची आहे. ती म्हणजे त्याला मंजू कुठे आहे ते समजलेलं आहे. गावाच्या बाहेरच्या एका रूममध्ये तिला ठेवलेलं आहे, तिला असं सत्याला बातमी पोहोचवायची आहे, असं ती एका व्यक्तीला सांगत आहे आणि तो म्हणतो, "ठीक आहे, तुम्ही जे काय म्हणताय ती बातमी सत्यापर्यंत मी नक्की पोहोचवतो." हा माणूस पूर्वाचा आहे आणि त्यामुळं तो तिला सांगतोय, की "काहीच काळजी करू नका, तुमची बातमी सत्यापर्यंत नक्कीच पोहोचवेल." आणि त्या व्यक्तीने लगेच सत्याला कॉल केलेला आहे. सत्याला कॉल करून तो सांगतो, की "एका ठिकाणी आपल्या मंजू मॅडम आहेत, त्यांना ठेवलेलं मला बघायला मिळालेलं आहे." आणि हे ऐकल्यावर सत्याला मोठा धक्का बसला. तो म्हणतो, "नक्की तुम्ही सांगताय ती बातमी खरी आहे का?" तेव्हा तो व्यक्ती सांगतो, "अहो 100% खरी आहे. मी स्वतः त्यांना बघितलेलं आहे." सत्या म्हणतो, "ही बातमी मला खरी पाहिजे, अन्यथा तुमचं काही खरं नाही." तो व्यक्ती म्हणतो, "अहो मी तुम्हाला सांगतोय ती बातमी 100% खरी आहे दादा. तुम्ही एकदा जाऊन तर चेक करा." असं म्हणल्यानंतर सत्यानं बातमी ती लगेच बलमाला सांगितलेली आहे आणि बलमाला तो म्हणतो, "आत्ता माझ्या टिप्परनं एक टीप दिलेली आहे, की त्याला मंजू एका रूममध्ये बंदिस्त करून ठेवलेली दिसलेली आहे." तर त्याने लगेच बलमाला घेऊन गाडीमध्ये लगेच ज्या ठिकाणची टीप मिळाली आहे, त्या ठिकाणी सत्या आणि बलमा पोहोचलेले आहेत. सत्या म्हणतो, की याच ठिकाणची टीप मला मिळालेली आहे. पटकन आपण आतमध्ये जाऊन बघूया, की मंजू आहे का? लगेच बलमा देखील उतरलेला आहे आणि सत्या देखील गाडीतून उतरलेला आहे आणि ज्या ठिकाणची त्यांना टीप मिळाली आहे, त्या ठिकाणी ते अगदी धावत पळतच पोहोचत आहेत. कारण सत्याला काही केलं तरी मंजूला वाचवायचं आहे आणि सत्या जेव्हा टीप मिळालेल्या रूममध्ये जातो, तेव्हा खरोखरच आतमध्ये त्याला मंजूला बांधून ठेवलेलं दिसतं. पटकन जाऊन त्याने मंजूला सोडवलेलं आहे. मंजूला तो विचारतो, की "आर्यन कुठे गेलेला आहे?" तेव्हा ती म्हणते, "मला काहीच माहीत नाहीये. तो इथं होता, पण आता नक्की कुठं गेलाय ते मी सांगू शकत नाही." सत्याने तिला सोडल्याबरोबर तिने लगेच सत्याला मिठी मारलेली आहे. तो म्हणतो, "आता जे काही झालं आहे ते सगळं होऊन गेलेलं आहे. आपण आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जाऊया आणि आर्यनच्या विरोधात कंप्लेंट नोंदवूया." इकडे पूर्वाने तात्यासाहेबांना फोन केलेला आहे आणि झालेला सगळा प्रकार सांगितलेला आहे, की आर्यन किती मूर्खपणाने वागलेला होता, पण आता मी सगळी गोष्ट अगदी व्यवस्थितपणे हँडल केलेली आहे.
त्याचबरोबर सत्याला मंजूपर्यंत पोहोचवलेलं आहे. आत्तापर्यंत सत्याला मंजू मिळालेली देखील असेल. त्यामुळं आता ही गोष्ट जराशी थंड होईल, कारण तो मंजू मिळाली म्हणल्यानंतर काहीच करणार नाही, असं सगळं ती तात्यासाहेबांना समजावून सांगत असते आणि तात्यासाहेबांना देखील बरं वाटतं. कारण आता सत्य आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. पण इकडे सत्य आता पोलीस स्टेशनला आलेलं आहे आणि सत्याने पोलीस स्टेशनला येऊन आर्यनच्या विरोधात कंप्लेंट नोंदवायच्या ऐवजी तात्यासाहेबांच्या विरोधात कंप्लेंट नोंदवायची ठरवलेली आहे. आणि तो पूर्वाला म्हणतोय, की "मला असं वाटतंय या सगळ्यामध्ये मास्टरमाइंड हा तात्यासाहेब आहे आणि त्याच्या विरोधात मला कंप्लेंट नोंदवायची आहे." पूर्वा म्हणते, "त्याबद्दल तुमच्याकडे काही पुरावा आहे का?" तेव्हा सत्य म्हणतो, "पुरावा जरी नसला तरी आर्यनला मी त्यांच्या घरी बघितलेलं आहे. आर्यन हा तात्यासाहेबांचाच माणूस आहे आणि आमच्या जीवावर तात्यासाहेब उठलेला आहे. त्यामुळं मला असं वाटतंय या सगळ्यामध्ये तात्यासाहेबच मास्टरमाइंड आहे आणि त्यानेच आर्यनला हे सगळं काही सांगितलेलं आहे. त्यामुळं तुम्ही आत्ताच्या आत्ता तात्यासाहेबांच्या विरोधात कंप्लेंट नोंदवून घ्या," असं तो बोलत असतो. पण पूर्वा मात्र त्याचं काहीच ऐकत नाही. पूर्वा म्हणते, "तुमच्याकडे कसलाच पुरावा नाही, त्यामुळं मी तुमची कसलीच कंप्लेंट नोंदवू शकत नाही. कारण तात्यासाहेबासारख्या मोठ्या व्यक्तीवर कंप्लेंट सहजासहजी नोंदवणं शक्य होत नाही." तेव्हा सत्या म्हणतो, "म्हणजे तुम्हाला आमचं काय ऐकायचंच नसेल, तर मग मात्र मला माझा पर्याय करावा लागेल." पूर्वा म्हणते, "तुम्हाला जे काय करायचंय ते तुम्ही करू शकता, पण मी त्या मोठ्या व्यक्तीविरोधात कंप्लेंट नोंदवून घेऊ शकत नाही. मी आर्यनच्या विरोधात कंप्लेंट नोंदवून घेतलेली आहे आणि आम्ही इन्व्हेस्टिगेशन करत आहोत. आमचं काम आम्हाला शिकवण्याची तुम्ही काहीच गरज नाही. तुम्ही इथून गेलात तर बरं होईल," असं म्हणून तिने सत्याला खरं तर बाहेर पिटाळून लावण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण सत्या मात्र चिडलेला आहे. सत्या म्हणतो, "आता मी जे काय करतोय ना, त्याचे परिणाम तात्यासाहेबांना नक्कीच भोगावे लागतील," असा विचार करून सत्या घरी गेलेला आहे आणि सत्याने चक्क प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये सत्याने सांगितलेलं आहे, की मंजूला किडनॅप केलेलं होतं. हे आर्यननं केलं होतं, पण त्या पाठीमागे मास्टरमाइंड हा तात्यासाहेबच आहे. पहिल्यापासूनच तो आमच्या जीवावर उठलेला आहे आणि आर्यन हा तात्यासाहेबाचाच माणूस आहे. त्याबद्दलचे पुरावे आम्ही तुम्हाला देऊ शकतो. कारण आर्यन हा त्यांच्या घरी आम्ही त्याला पाहिलेलं होतं आणि तुम्ही जर का तात्यासाहेबाच्या घरचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले, त्याचबरोबर तात्यासाहेबाच्या पक्ष उद्घाटनाचा कार्यक्रम झाला होता, त्यावेळेसचे देखील तुम्ही व्हिडिओ चेक केले तर त्यामध्ये तुम्हाला आर्यन दिसेल. आणि आता सत्याने प्रेस कॉन्फरन्स घेतल्याची बातमी पूर्वाला समजलेली आहे. पूर्वानं लगेच ती बातमी तात्यासाहेबांना सांगितली आहे, की "आत्ता लगेच सत्याने तुमच्या विरोधात प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. त्यामुळं आता तुम्हाला पुढं काय करायचं ते नक्की ठरवा. सत्या तुमच्या विरोधात मोठं काम करतोय," असं देखील तिने सांगितलेलं असतं. तात्यासाहेबांनी मात्र ही गोष्ट अतिशय हलक्यात घेतलेली आहे. तात्यासाहेब म्हणतात, "माझ्यापर्यंत पोहोचण्याचा काही संबंधच येत नाही, कारण माझ्या विरोधात त्यांच्याकडे काहीच पुरावे नाही आहेत." पण आता तात्याला माहीत नाही, की सत्या नक्की काय करणार आहे ते. इकडं बलमाने त्याच्या काही माणसांना फोन केलेला आहे आणि सांगितलंय, की तात्यासाहेबाच्या विरोधात आत्ताच्या आत्ता जाऊन त्याला घेरावा घाला आणि त्याला प्रश्न विचारा, की "सत्याने प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुमच्या विरोधामध्ये तक्रार नोंदवलेली आहे. यावर तुमचं काय मत आहे?" आणि त्याच वेळेस त्या तात्यासाहेबाच्या तोंडाला काळं देखील फासायचं आहे, असा सगळा बलमाने प्लॅन सेट करून ठेवलेला आहे आणि त्याप्रमाणे काही पत्रकार तात्याकडे गेलेले आहेत आणि त्यांनी तात्याला प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे. तात्या त्या सगळ्यांचं उत्तर देत असतो, पण तेवढ्यात बलमानं जे काही माणसं पाठवलेले आहेत, त्यांनी एकदम धुडगूस घालायला सुरुवात केली आहे आणि तात्याच्या तोंडाला काळं फासायला सुरुवात केलेली आहे आणि तात्याला मारहाण देखील केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. अशा सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक